नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे गणित या विषयाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 1 बघा, 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल? म्हणजे आपल्याला क्रमाने येणाऱ्या 25 पासून 35 पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढायची आहे। तर बघा, क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात नैसर्गिक संख्या त्यांची सरासरी कशी असते त्याचं सूत्र आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 ही त्याची सरासरी असते। कधी? तर क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे सूत्र असतं। तर आता पहिली संख्या बघा 25 आहे आणि शेवटची संख्या आहे 35, म्हणजे 25 अधिक 35 भागिले 2। 25 आणि 35 किती येतात? तर ते येतात 60, म्हणजे 60 भागिले 2 किती येतं? 30, म्हणजे 30 हे उत्तर तुमचं असणार आहे। 25 ते 35 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2। तर बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केल्यावर येतं 30, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 2 बघा, एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते तर ती 7 तासात किती किलोमीटर जाईल? म्हणजे 2 तासात जर 50 किलोमीटर जात असेल तर 1 तासात किती जाणार आहे? 50 भागिले 2 म्हणजेच किती येतं? 25, म्हणजे 25 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा वेग असणार आहे। म्हणजे एका तासात ती किती जाते? 25 किलोमीटर जाते। मग आपल्याला काय विचारले? 7 तासात किती जाईल? 7 तासात म्हणजे गुणिले 7 करा, 25 7 किती येतं? 175, म्हणजे 7 तासात ती 175 किलोमीटर जाईल। तर 175 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 बघा, 30 मुलांच्या शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 रुपये असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजेच 12 महिन्याचा खर्च किती असणार आहे? तर बघा, आपल्याला गणितात काय दिले? 30 मुलांचा खर्च दिला आहे 1 महिन्याचा। आता 30 मुलांचा 1 महिन्याचा खर्च किती आहे? 6000। मग एका मुलाचा 1 दिवसाचा खर्च किती असणार आहे? तर हे 6000 भागिले हे दिवस किती आहेत? 30। बघा, महिन्यात 30 दिवस असतात आणि मुले पण 30च आहेत। मुले 30 आहेत म्हणजे एकूण मुलांनी जर भागलं 6000ला तर किती येतं? तर 3 दुनी 6 म्हणजे किती? 200 रुपये। म्हणजे हा 200 रुपये काय असणार आहे? एका मुलाचा 1 महिन्याचा खर्च असणार आहे। सॉरी, एका मुलाचा एका दिवसाचा खर्च असणार आहे किती? तर तो 200 रुपये असेल। सॉरी, तर एका मुलाचा एका महिन्याचा खर्च आला आहे। एका मुलाला एका महिन्याला 200 रुपये खर्च आहे। तर आपल्याला काय विचारलं आहे? एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा खर्च किती येईल? बघा, एका महिन्याचा किती येतो? तर येतो 200 रुपये। एका महिन्याचा 200, मग 12 महिन्याचा किती? 200 गुणिले 12। तर 200 गुणिले जर 12 केलं तर किती येतं? 12 दोन्ही 24 म्हणजे 2400 रुपये। म्हणजे एका मुलाचा महिन्याचा खर्च 200 असेल तर वर्षाचा खर्च किती असतो? तर 2400 असणार आहे। म्हणजे 12 महिन्याचा खर्च आपल्याला विचारलेला आहे। तर एका मुलाचा 12 महिन्याचा म्हणजेच 1 वर्षाचा खर्च असणार आहे 2400 रुपये। ऑप्शन सी याचं उत्तर असेल। पुढे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 बघा, एका त्रिकोणाचा 2 कोन म्हणजे त्रिकोणाचे 2 कोन दिलेत 37 आणि 81 असेल तर त्याचा तिसरा कोन किती असेल? तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या बाजूची बेरीज किती असते? 180 असते। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 180 मधून ह्या 2 कोनांची मापे वजा करावं लागतील। म्हणजे 180 वजा हे 37 आणि 81 किती होतात? 118, म्हणजे 180 मधून 118 गेले, राहिले किती? तर राहतात 62, म्हणजे 62 अंशाचा जो आहे तर तो तिसरा कोन असणार आहे। तर बघा, 62 हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5 बघा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 स्क्वेअर सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती असेल? बघा, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले 70 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याची उंची दिलेली आहे, तर त्याचा पाया किती असेल? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणिले पाया आपण 1 मानूया आणि उंची आहे 7, बरोबर क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 70 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 70 सेंटीमीटर वर्ग हे क्षेत्रफळ दिलेलं आहे। तर आता हे x बरोबर काय? पाया आहे। तर आता हे 2 भागाकारात आहे तिकडे गुणाकारात जाईल आणि 7 इकडे काय होणार आहे? हे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल।
म्हणजेच एक्स बरोबर काय येईल, पायाबरोबर 70 गुणवले 2 भागिले 7, 7 एके 7, 7 10 70, 10 एके 10, 10 दुनी 20. म्हणजे काय असणार आहे, तर त्याचा पाया किती असेल, 20 सेंटीमीटर असेल. तर 20 सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 बघा. एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर, म्हणजे तिन्ही कोणाचं गुणोत्तर एकास दोनास 3 प्रमाणे आहे. तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल. तर बघा, जेव्हा एकास दोनास 3 या प्रमाणात असतं तर ते 30 60 90चं प्रमाण तुम्हाला माहीत असेल. 30 60 आणि 90. तर ते 3 कोण किती असतात, 30 60 90. म्हणजे 30 से किती, 30 दोन्ही 60, 30 ते 90. म्हणजे एकाच दोनास 3 जर प्रमाण असतं तर तेव्हा कोण तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा 30 60 90 असतात. तर आपल्याला काय विचारेल, सर्वात लहान कोण कितीचा असणार आहे, 30 अंशाचा असेल. जे की तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये, पर्याय क्रमांक कशामध्ये दिले, सी मध्ये दिलेला आहे बघा. सर्वात लहान कोण किती अंशाचा असणार आहे, तर तो 30 अंशाचा असेल. डायरेक्ट लक्षात ठेवा, एकास दोनास 3 म्हणजे 30 60 90चं प्रमेय. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 बघा. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. तर बघा, 1 हेक्टर म्हणजे जवळपास किती असतं, 2.5 एकराच्या आसपास असतं. म्हणजे 2.47 एकर असतं बघा. 1 हेक्टर म्हणजे 2.47. मग 10 हेक्टर म्हणजे काय, 2.47 गुणवले 10 म्हणजेच किती येतं, 24.7 एकर. बघा, म्हणजे 10 हेक्टर बरोबर किती असणार आहे, 24.7 हेक्टर. तर 24.7 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पहा. एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल. तर बघा, किती मिनिटात भरेल असं आपल्याला विचारले. बघा, एका नळाला 4 तास लागतात, एका नळाने भरायला 4 तास लागतात. मग 5 नळाने किती तास लागतील. तर हे कसं असतं, व्यस्त चलनात असतं. म्हणजे आपण तिरकस गुणाकार करत नाही तर सरळ गुणाकार करतो. म्हणजे M1 D1 तुम्हाला माहिती आहे बरोबर काय असतं, M2 D2 असतो. त्याप्रमाणे हे आहे. म्हणजे वरच्या 4 आणि 1चा गुणाकार होईल. म्हणजे 1 गुणवले 4 आणि हे भागिले 5. म्हणजे काय आलं, हे 4/5 तासात जी आहे तर ती टाकी जी आहे तर ती 5 नळाने भरेल. 4/5 तास म्हणजे काय, 4/5 तासाचं मिनटामध्ये आपल्याला करायचं आहे. तर गुणवले 60 करतो. 5 एके 5, 12 पंचे 60 आणि 12 चोक किती, 48. म्हणजे ती टाकी जी आहे तर ती किती, 48 मिनिटात आहे तर ती भरणार आहे. तर 48 मिनिट हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 बघा. 3 संख्यांचे गुणोत्तर एकास दोनास 6 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे. तर या तिन्ही संख्याची बेरीज काय असेल. बघा, एकास दोनास 6 या प्रमाणात संख्या आहेत. तर त्या आपण एक्स प्रमाणात मानल्या तर पहिली संख्या एक्स असणार आहे, दुसरी काय असणार आहे 2x आणि तिसरी काय असणार आहे 6x असेल. म्हणजे गणितात दिल्याप्रमाणे जर पाहिलं तर तिसरी 6x, दुसरी 2x. आता यांचा गुणाकार म्हणजे x गुणवले 2x गुणवले 6x बरोबर किती दिला आहे तुम्हाला, 1500 दिलेला आहे गुणाकार. आता ह्यांचा जर गुणाकार केला x गुणवले x काय येतं, x घन येतं आणि 6 दोन्ही 12 येतं. म्हणजे हे किती आलं, 12x घन बरोबर किती येणार आहे 1500. 12x घन बरोबर 1500 आलं. मग x घन बरोबर काय होणार आहे, 12 हे 1500ला भागाकारात जाईल. x घन बरोबर 1500 भागिले 12, 15ने भागाला 12 एके 12 उरले 3, 12 दोन्ही 24 उरले 6, 12 पंचे 60 म्हणजे किती आलं 125 आलं. मग x घन बरोबर 125 असेल तर मग x बरोबर किती असणार आहे 5 असेल. म्हणजे पहिली म्हणजे x ही किंमत आली 5. तर गुणोत्तर पहिली संख्या आहे x, दुसरी 2x आहे, तिसरी 6x आहे. म्हणजे पहिली संख्या 5 येईल, दुसरी काय येणार आहे 5 दोन्ही 10 येणार आहे आणि तिसरी 5 चक्क 30 येणार आहे. म्हणजे 30 अधिक 10 हे 40 आणि 5 किती आलं 45. म्हणजे त्या तिघांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे, किती येणार आहे 45 येईल. तर बघा 45 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 बघा. पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने म्हणजे 100 मीटर धावतात. म्हणजे 5 उमेदवार 100 मीटर कोणत्या वेगात धावतात दिलेला आहे. पहिला जो आहे तर तो 1 मीटर पर सेकंद या वेगाने धावतो. दुसरा विद्यार्थी आहे तो 2 मीटर प्रति सेकंदाने धावतो आणि तिसरा जो उमेदवार आहे तर तो 3 मीटर प्रति सेकंदाने आणि चौथ्याचा वेग आहे 4 मीटर प्रति सेकंद आणि पाचव्या उमेदवाराचा वेग आहे 5 मीटर प्रति सेकंद.
तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्यास सरासरी किती वेळ लागेल? म्हणजे सर्व 5 जणांचा आपल्याला इथे ॲव्हरेज विचारलं आहे, तर ते किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, वेळ बरोबर सूत्र काय असतं? अंतर भागिले वेग. हे तुम्हाला माहिती आहे, हे सूत्र घेऊन तुम्ही हे काढायचं आहे. तर बघा, पहिल्या विद्यार्थ्याचा वेळ काय येणार आहे? त्याचा वेग आहे 1 मीटर प्रति सेकंद. मग अंतर आहे 100 मीटर. मग 100/1 पहिल्याचा येईल, दुसऱ्याचा येईल 100/2 मीटर, म्हणजे 100/2 हा दुसऱ्याचा वेळ येईल, तिसऱ्याचा वेग आहे 3 म्हणजे 100/3. अंतर सगळ्याचं सेम आहे म्हणून 100. चौथ्याचा 100/4, पाचव्याचा 100/5. कारण प्रत्येकाचं 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर आणि 5 मीटर प्रति सेकंद असा वेग दिलेला आहे. मग सर्वांचे अंतर काय समान आहे, म्हणून वेळ पण काय असणार आहे? या सर्वांची बेरीज येईल. म्हणजे वेळ बरोबर बघा, पहिल्याला किती लागतील? 100 सेकंद लागतील. दुसऱ्याला तो 2 मीटर प्रति सेकंद आहे, म्हणजे त्याला 50 सेकंद लागतील. तिसऱ्याला 100/3 म्हणजे 33.33 सेकंद. चौथ्याला 100/4 म्हणजे 25 चोक 100 म्हणजे 25 सेकंद. पाचव्याला एका सेकंदाला 5 मीटर जातो, मग 100 मीटर झाला त्याला 20 सेकंद लागतील. या सर्वांची जर बेरीज केली वेळेची तर ती येते 228.33 सेकंद एवढी येते. तर आपला काय विचारलं आहे? सरासरी वेग विचारला आहे. मग सरासरी वेळ काय असणार आहे? एकूण किती उमेदवार आहेत? 5. मग जेवढा काही वेळ आहे त्याला 5ने भागा. 228.33 भागिले 5 म्हणजे ते येतं 45.66. त्याला आपण 45.6 असं देखील अप्रॉक्सिमेटली घेऊ शकतो, 45.6. तर बघा, 45.6 हा पर्याय ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 बघा. 2 संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते, तर त्या संख्या शोधा. तर जेव्हा असे पर्याय म्हणजे असे प्रश्न विचारले जातात तेव्हा पहिल्यांदा ऑप्शनकडे जायचं, बघायचं आता सर्वात मोठी संख्या कोणती. आता ऑप्शन ए पासून सुरुवात करूया. बघा, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 200. आता 207ला 200ने भागले तर बाकी किती? 7 उरते. म्हणजे पहिलाच ॲन्सर जे आहे तर ते तुमचं असणार आहे. बाकीचं तुम्ही काय करायची देखील गरज नाही, इथेच आपल्याला ॲन्सर भेटलेला आहे. म्हणजे 200 आणि 7 यांची बेरीज किती येते? 207 येते. आणि 207ला त्यापैकी मोठी संख्या 200ने जर भागलं तर बाकी किती उरते? भागाकार 1 येतो, 200 × 200 आणि बाकी 7 उरते. म्हणजे त्या संख्या कोणत्या असणार आहेत? 200 आणि 207. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 12 बघा. एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल? तर हा प्रश्न आपण कसा सोडवतो? अगोदर आपण काय करतो? एका आठवड्याचे एकूण किती म्हणजे सरासरी उत्पादन देतं, एकूण किती उत्पादन एका आठवड्याचं करावं लागेल. मग पहिल्या 4 दिवसाचं किती आणि शेवटच्या 4 दिवसाचं एकूण काढावं लागेल. आणि जेवढी काही बेरीज येईल ह्या 4 आणि 4 8 दिवसाची, त्याच्यामधून हे आठवड्याची म्हणजे 7 दिवसाची जर उत्पादनाची बेरीज वजा केली तर आपल्याला त्यामधला जो दिवस आहे चौथा, तर त्या दिवसाचे उत्पादन भेटून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पन्न हे 5000 दिले, एका आठवड्याचं सरासरी उत्पन्न. मग 7 दिवसाचे एकूण उत्पन्न किती असणार आहे? सरासरी गुणुले एकूण 7 दिवस म्हणजे 5000 गुणुले 7 म्हणजे किती आलं? 35000 हे आठवड्याचं त्या कंपनीचं उत्पन्न असणार आहे. बघा, पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पन्न दिले 4000. मग त्या पहिल्या 4 दिवसाचे एकूण उत्पन्नाची बेरीज किती असणार आहे? 4 गुणुले 4000 म्हणजे 16000. त्याप्रमाणे शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पन्न 6000 दिले. मग त्या शेवटच्या 4 दिवसाची बेरीज किती येणार आहे? 6000 गुणले एकूण दिवस 4, 6 चोक 24 म्हणजे 24000 हे शेवटच्या 4 दिवसाचं उत्पन्न असेल. मग आपल्याला काय एकूण 8 दिवसाचे उत्पन्न मिळालं. किती आलं? हे 4 दिवसाचं पहिले 16000 आणि हे नंतर शेवटचे 4 दिवसाचं 24, एकूण 40000. तर आपल्याला काय काढायचं आहे? चौथ्या दिवसाचे उत्पन्न काढायचं आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पन्न बरोबर काय असणार आहे? हे तर हे एकूण आत्ताचं 8 दिवसाचं काढलेलं उत्पन्न, त्याच्यामधून हे सुरुवातीचं आठवड्याचं 7 दिवसाचं उत्पन्न वजा करावं लागेल. तर ते आलं 40000 आणि 7 दिवसाचं आहे किती? 35000. 40मधून 35 गेले, राहिले किती? 5000. म्हणजे चौथ्या दिवसाचे उत्पन्न किती असणार आहे? 5000 असणार आहे. चौथ्या दिवसाचे उत्पादन किती? 5000 किलो असणार आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 बघा. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत.
त्यामध्ये 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत. तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती असणार आहेत? तर बघा 20 मुलांची सरासरी दिलेली आहे 50 आणि 10 मुली आणि 20 मुले यांचे सरासरी गुण दिलेले 60. तर यावरून आपल्याला फक्त 10 मुलींची सरासरी गुण काढायचे आहेत. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 20 मुलांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 50. मग आता 20 मुलांची सरासरी 50 असेल तर मग एकूण 20 मुलांच्या एकूण बेरीज किती असणार आहे गुणांची? तर 20 गुणुले एकूण सरासरी 50. 20 पाचा 100 वरचा एक 0 म्हणजे 1000 ही काय असणार आहे? 20 मुलांची एकूण बेरीज असेल. आता आपल्याला काय दिले? 10 मुली आणि 20 मुले यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 60. मग 10 मुली आणि 20 मुले एकूण किती झाले? 20 आणि 10 हे एकूण आकडा 30 झाला. मग या 10 मुले आणि 20 मुले यांची बेरीज किती असणार आहे? 30 गुणुले यांची सरासरी 60. 3 संग 18 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 1800 हे काय असणार आहे? 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी. तर आपल्याला फक्त 10 मुलींचे गुण म्हणजे 10 मुलींची सरासरी काढायची आहे. त्या अगोदर आपल्याला 10 मुलींचे गुण काढावे लागतील. मग फक्त 10 मुलींचे गुण बरोबर काय असणार आहेत? तर हे 10 मुली आणि 20 मुले यांच्या एकूण बेरजेतून म्हणजे हे 1800 आले त्यांच्यातून आपल्याला 20 मुलांची जी आहे तर ह्या 20 मुलांची एकूण 1000 ही मार्क आहे तर ते वजा करावे लागतील म्हणजेच आपल्याला 10 मुलींचे गुण भेटणार आहेत. 10 मुलींचे गुण काय असणार आहेत? तर हे 1800 मधून हे 1000 गेले राहिले काय 800 म्हणजे 10 मुलींचे गुण असणार आहेत 800. मग आपल्याला काय विचारलं? 10 मुलींची सरासरी काय? एकूण बेरीज भागिले एकूण मुली 10. 800 भागिले 10 शून्याला शून्य गेले राहिले 80 म्हणजे 10 मुलींची सरासरी किती असणार आहेत? 80 गुण असणार आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 80 हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा आता इथे जर तुम्ही अंश आणि छेदामध्ये फरक बघा प्रत्येक ठिकाणी इथे 33 34 71 72 किती फरक आहे? 1 1 1 1. मी ह्या अगोदरच तुम्हाला सांगितले अगोदरच्या काही पेपरमध्ये जेव्हा अंश आणि छेद यांची तुलना करण्याची वेळ असते आणि जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर तो 1 असेल सर्व संख्यांमध्ये तर त्यावेळेस जो अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. तर 11 17 33 आणि 71 सर्वात मोठं काय? 71 म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक काय असणार आहे? 71 भागिले 72 असेल आणि सर्वात लहान हा 11 अंश आहे म्हणून हा सर्वात लहान 11/12 असेल. तर हे फक्त कधी लागू होतं? अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा डिफरन्स असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 71 भागिले 72. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका गावात 40% महिला आणि 50% पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावाची लोकसंख्या किती आहे? तर बघा 40% आहेत महिला 50% आहेत पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील. आता महिलांची संख्या आपल्याला दिली आहे 6000. बघा महिला किती आहेत? 40% म्हणजे 40% बरोबर तुम्हाला किती दिलेलं आहे? त्यांनी 6000 इथे दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? गावाची लोकसंख्या काढायची आहे. तर हे बाकीचा तुम्हाला वेस्टेज डाटा दिलेला आहे पुरुषांची टक्केवारी आणि उर्वरित 10%. तर बघा बाकीचे आपल्याला काय गावची संख्या एकूण किती असणार आहे? 50 आणि हे 40 आणि हे 10 किती? 100 म्हणजे 100% बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? तर ह्यावरून आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो म्हणजे हे 40 गुणुले x बरोबर काय होणार आहे? 6000 गुणुले 100. तर हे x म्हणजे काय? तर त्या गावची लोकसंख्या असे आपण मानू म्हणजे 40x बरोबर 40 गुणुले x बरोबर 6000 गुणुले 100. हे x बरोबर काय होणार आहे? हे 40 इकडे इकडून इकडे भागाकारात जाईल म्हणजे भागिले 40 होईल म्हणजे हे शून्याला शून्य जर गेले तर इथे पहा 4 एके 4 25 चौक 100 आणि 25 सक्क 150 आणि वरच्या 2 शून्य किती आल्या? 15000. म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असणार आहे? तर ती एकूण 15000 असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 बघा. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 बघा. x आणि y हे समचलनात आहेत. जर x बरोबर 10 आणि y बरोबर 25 आणि x बरोबर 6 तर y बरोबर किती असेल? तर बघा आपल्याला काय दिलं आहे? हे समचलनात आहे आता असं दिलेलं आहे. म्हणजे काय? x किती? 10 हे x आहे 10 आणि हे y आहे किती? 25. बघा ह्यांचं जर तुम्ही शॉर्ट फॉर्म केला तर काय येतं? 5 दुनी 10
5 5 25 म्हणजे गुणोत्तर किती येतं 2/5. तर हे x बरोबर 6 आहे. तर बघा x बरोबर 6 असेल तर आपल्याला काय y बरोबर किती असेल हे काढायचं आहे. म्हणजे x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती. तर बघा x/y यांचं गुणोत्तर किती आहे 2/5. तर आता इथे किंमत 6 आली आहे. तर आता हे 6 येण्यासाठी आपण ह्या 2ला कितीनं गुणलेलं आहे 3नं गुणलेले आहे. मग छेदाला सुद्धा गुणवले 3नं गुणा. हे 5 तरी किती येणार आहे 15. म्हणजे x बरोबर 6 असेल तर त्यावेळेस y किती असणार आहे 15 असणार आहे. म्हणजे जेवढ्या अंशाला आपण गुणतो तेवढ्याला छेदाने देखील गुणावं लागतं तरच ते प्रमाणात असतील. म्हणजे x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती असणार आहे 5 त्रिक 15. तर बघा y ची किंमत विचारली तर y किती असणार आहे 15. हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 बघा. जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील म्हणजे इथे एक स्कूटर आहे आणि इथे एक स्कूटर आहे. ही पण ह्याच दिशेला चालली आहे ही पण ह्याच दिशेला म्हणजे एकामागे एक 2 स्कूटर चालत असतील आणि त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर असेल. आता दोघांच्या मधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे किती 10 किलोमीटर हे अंतर दिलेलं आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 म्हणजे पुढची जी स्कूटर आहे त्याचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. म्हणजे मागच्या स्कूटरचा वेग दिलेला आहे 70 किलोमीटर प्रति तास. तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल. तर बघा जेव्हा मागची स्कूटर हे पुढच्या स्कूटरला जे आहे तर ते मागे टाकणार असते. आता ह्या जेव्हा दोन्ही एकाच दिशेत जात आहे ही 70च्या आणि 50च्या तर सरासरी वेग काय घेतो आपण ह्या दोन्ही वेगांची वजाबाकी करतो. म्हणजे 70मधून 50 गेले राहिले किती 20. म्हणजे हे एकूण सरासरी वेग किती असणार आहे 20 किलोमीटर प्रति तास असणार आहे. तर बघा तुम्हाला सरासरी वेग आता कळलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे स्कूटर किती वेळात मागे टाकेल. म्हणजे वेळ बरोबर काय असतं अंतर भागिले वेग. तर आता अंतर आपल्याला दिलेलं आहे किती बघा दोन्ही स्कूटरमध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे 10 किलोमीटर भागिले सरासरी वेग किती एकाच दिशेने जात आहेत म्हणून वेगाची वजाबाकी होईल. 70 वजा 50 म्हणजे सरासरी वेग आहे 20. 2 शून्याला 2 शून्य गेले राहिले किती 1/2 किलोमीटर पर आवर. म्हणजे सॉरी हे किलोमीटरला किलोमीटर गेले राहिले काय आवर राहिलं. म्हणजे 1/2 तास अर्धा तास म्हणजे किती 30 मिनिटे. म्हणजे 30 मिनिटे जे आहे तर त्या स्कूटरचा मागे टाकायला लागतील 30 मिनिटात. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 बघा. 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल. म्हणजे तुम्हाला आता अंतर दिले रेल्वेची लांबी 160 आणि पुलाची लांबी 100 मीटर हे एकूण अंतर असणार आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वेचा वेग दिलेला आहे. तर यावरून आपल्याला काय काढायचं आहे सेकंदामध्ये किती वेळ लागेल हे काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा आपल्याला पुलाची लांबी माहिती आहे 160 मीटर दिलेली आहे. वेग दिलेला आहे रेल्वेचा 72 किलोमीटर प्रति तास आणि रेल्वेची लांबी देखील दिलेली आहे 100 मीटर. म्हणजे एकूण अंतर आपल्याला माहिती आहे पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी 160 अधिक 100 किती आहे 260 मीटर हे एकूण अंतर आहे. तर वेळ बरोबर सूत्र काय असतं अंतर भागिले वेग. अंतर आहे 260 भागिले वेग आहे 72. आता 72 किलोमीटर प्रति आवर आहे त्याला मीटर पर सेकंद करायसाठी आपल्याला काय करावं लागेल 518. आता ह्या 72 गुणवले 518 केलं तर हे 18 वर गुणाकारात जाईल आणि हे गुणवले 5. तर 18 × 18 18 चोक 72 4 × 4 4 पंचे हे 20 होतं शून्याला शून्य जाईल 26 भागिले 2 म्हणजे किती 13. म्हणजे एकूण किती 13 सेकंद जो वेळ आहे तर तो त्या रेल्वेला त्या पुलाला ओलांडण्यासाठी 13 सेकंद एवढा वेळ लागेल. तर ते 13 सेकंद पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्याच्या परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीच्या समभुज त्रिकोण आहे. म्हणजे त्याची जेवढे परिघ आहे तर त्याच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोणिक आहे. तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल. म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल आपल्याला काढायचं आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे हे तुम्ही सर्कल पाहू शकता. हे एक वर्तुळ आहे त्याची त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे किती 21 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्याचाच परिघ जेवढा आहे तर तेवढाच परिमिती असलेला आपल्याला समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण म्हणलं काय असतं तिन्ही बाजू ज्या आहेत तर त्या समान असतात. म्हणजे ए हे तिन्ही बाजू समभुज त्रिकोणाच्या समान आहे. तर ही ए किती येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर आता परिघ तर समान आहे. परिघ बरोबर काय असतं 2πr बरोबर ह्याची परिमिती ह्या त्रिकोणाची परिमिती बरोबर ह्या वर्तुळाचं परिघ दिलेलं आहे. म्हणजे 2πr बरोबर हे
तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे 3a झाली. पायची किंमत आहे 22/7 म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r तुम्हाला दिलेला आहे 21 बरोबर हे 3a. आता बघा 7 1 7 7 त्रिक 21 22 दुनी 22 त्रिक 66 66 दुनी 132 आलं. हे 132 बरोबर हे 3a. ए बरोबर काय येणार आहे हे 3 इकडे भागाकारात जाईल म्हणजे 132 भागिले 3 बरोबर a. बघा 3 चौक 12 उरले 1 3 चौक 12 किती आलं 44 म्हणजे बाजू आपल्याला समभुज त्रिकोणाची विचारलेली होती तर ती किती असणार आहे 44 सेंटीमीटर असेल. 44 सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 पहा. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले आणि त्याने ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले तर त्यांचा नफा किती असेल. म्हणजे घेतले 10 रुपयाने आणि विकले 15 रुपयाने तर आपल्याला किती टक्के नफा झाला शेकडा नफा काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 10 रुपये प्रति किलोने त्याने एकूण जे आहे तर ते 200 किलो सफरचंद घेतलीत. मग खरेदी किंमत किती असणार आहे 200 किलो सफरचंदाची 200 गुणिले 10 पर केजी 10 आहे म्हणून 200 गुणिले 10 किती आलं 2000 रुपये त्याची झाली तर ती 200 किलो सफरचंदाची त्याची किंमत आली. आता त्यानं काय केलं आहे 15 रुपये प्रति किलोने ते सफरचंद विकलेले आहेत म्हणजे 1 किलो 15 रुपये याप्रमाणे. मग 200 किलोची किती झाली विक्री किंमत 15 गुणिले 200 म्हणजे 15 दोन्ही 30 आणि वरचा 0 म्हणजे 3000 रुपये त्याची झाली विक्री किंमत. यावरून आपल्याला काय मिळेल नफा मिळेल. नफा बरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे त्याची 3000 खरेदी किंमत आहे 2000 म्हणजे 1000 रुपये हा काय झाला त्याचा नफा झाला. तर हा आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफाबरोबर सूत्र काय असतं नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 1000 खरेदी किंमत आहे 2000 गुणिले 100 ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य गेल्या राहिले किती 100 भागिले 2 किती येतं 50 म्हणजे 50% जो आहे तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा होणार आहे किती 50%. तर 50% हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 पहा. तर 3 भावांचे वयाचे आत्ताचे प्रमाण म्हणजे 3 भावांच्या वयाचे आत्ताचे प्रमाण 1:2:3 आहे आणि 5 वर्षानंतर त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज 75 असेल तर सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय किती असेल. तर बघा आत्ताचं वयाचं प्रमाण दिले तुम्हाला 1:2:3 आणि 5 वर्षानंतर ते तिघाची वयाची बेरीज दिले 75 तर आपल्याला सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 3 भावांचे वयाचे प्रमाण आजचं किती आहे 1:2:3. जर ते प्रमाण x प्रमाणात मानलं तर पहिल्या भावाचे वय x दुसऱ्याचे हे 2x आणि तिसऱ्याचे 3x हे होईल. मग आपल्याला काय दिले 5 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे 75 वर्ष. मग आजची तिघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे तिघांचं पण 5-5 वर्ष हे त्यातून वजा होईल म्हणजे 5 त्रिक किती 15 म्हणजे 5 वर्षांतर बेरीज 75 असेल तर आजची वय त्यांची किती असणार आहे तिघांच्या वयाची बेरीज 75 मधून तिघांचे 5-5-5 म्हणजे 15 गेले राहिले किती 60 वर्ष हे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज असेल. मग आजचं वय तुम्हाला माहिती आहे x 2x आणि 3x ह्या तिघांची बेरीज किती आहे 60 3 आणि 2 5 आणि 1 6x बरोबर 60 x बरोबर 60 भागिले 6 6 1 6 6 10 60 म्हणजे x बरोबर आलं 10. मग आता तिघांचे वय काय असणार आहेत पहिल्याचं वय x म्हणजे 10 दुसऱ्याचं 2x म्हणजे 10 2 20 तिसऱ्याचं 3x म्हणजे 10 3 30 10 20 30 ही तिघांची वये असतील. तर आपल्याला काय विचारलं सर्वात लहान भावाचे वय विचारलेलं आहे तर 10 20 30 म्हणजे सर्वात लहान भावाचं वय आहे 10 वर्ष. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 बघा. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर एक बाजू 3 सेंटीमीटर असेल आणि सर्वात मोठा कोन 90 असेल तर तिसरी बाजू किती येईल. तर बघा आता सर्वात मोठा कोन जर 90 असेल तर तो कोणता त्रिकोण असतो काटकोन त्रिकोण असतो म्हणजे हा कोन 90चा असतो. तर आपल्याला काय दिले एक बाजू 5 आहे आणि एक बाजू 3 सेंटीमीटर दिले म्हणजे हे तुम्ही जर पाहिलं तर 5 3 आणि काय असतं 4 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे 3 4 5 म्हणजे ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज बरोबर ह्याची कर्णवर्ग असते. कर्णवर्ग बरोबर म्हणजे 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 25 3 4 5 तर आपल्याला तिसरी बाजू विचारली आहे. बघा तिसरी बाजू काय असणार आहे सरळ 4 असणार आहे कारण तो काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसचं त्रिकोण आहे ते 3 4 5 म्हणून तिसरी बाजू असणार आहे 4
सेंटीमीटर. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर बघा सिम्प्लिफिकेशनवरती हा प्रश्न आहे. 2x वर्ग अधिक 500 बरोबर 900. तर x बरोबर किती आहे? तर आता इथे मुले गडबडीत काय करतात बघा, 2x ह्या कंसाचा वर्ग इथे तुम्हाला दिलेला आहे. मुले काय करतात, फक्त 2 करतात आणि फक्त xला वर्ग लिहितात. म्हणजे सोडवताना कॅल्क्युलेशन करताना मी तुम्हाला सांगतो, कारण ह्या अशा बारीक बारीक चुका होतात. हे मुले काय करतात, हे 2x वर्ग दिले तर बघा 2x वर्ग अधिक 500 आहे. तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे, तर ते 900मधून वजा होईल 500 आणि राहील काय 400 असं सोडवतात. पण हे 2चा सुद्धा इथे तुम्हाला वर्ग करायचा लागेल बघा, कारण ते 2 कंसामध्ये आहे. इथे फक्त तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करता आणि उत्तर देखील त्याच प्रमाणे तुम्हाला तिथे दिलेलं असतं. त्यावर पर्याय 20 तर तुमचं उत्तर निघून जातं तसं जर तुम्ही चुकीचं केलं तर बघा 2x कंसाचा वर्ग म्हणजे हे काय येणार आहे, 2चा वर्ग 4, xचा वर्ग x वर्ग बरोबर काय येणार, हे अधिक 500 तिकडे 900मधून वजा होईल. म्हणजे 900मधून 500 गेले, राहिले किती, हे 400 राहील. 4x बरोबर 400. मग x वर्ग बरोबर काय होणार आहे, 400 भागिले हे 4, 400 भागिले 4, 100 चोक 400. x वर्ग बरोबर किती आलं, 100. 100 कशाचा वर्ग आहे, 10. म्हणजे x ची किंमत किती असणार आहे, 10. पण मुले काय करतात, तिथे वर्ग न केल्यामुळे उत्तर येतं 20 आणि त्यांनी ऑप्शन एमध्ये असे उत्तर टाकलेले असतात. आपल्याला वाटतं आपलं आलं बरोबर, चला पुढे, असे घाई गडबडीत आपण हे अशी चूक करतो. तर बघा ह्याचं आन्सर काय असणार आहे, सी. एक्सची किंमत काय असणार आहे, 10 असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 बघा. 200चे 27% किती? 27 दोन्ही किती, 54. सरळ येतं टक्केवारी, पण तुम्हाला सांगतो 200चे 27%. 200 गुणवले 27 भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 27 दोन्ही किती आलं, 54. तेच मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. तर 54 हे कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 बघा. एका बँकेने रमेशला दर साल दर शेकडा 12 दराने 5,000 रुपये कर्जा रूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल? म्हणजे व्याजा पोटी म्हणजे व्याजाची रक्कम म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज म्हणजेच काय, सिंपल इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो. सिंपल इंटरेस्ट बरोबर काय असतं, PRT भागिले 100. तर PRT भागिले 100 हे सूत्र असतं. P म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट, T म्हणजे काळ, भागिले 100 हे सूत्र असतं. तर आपल्याला P दिले, R दिले, T दिले, तर ह्यावर भागिले 100 वरून आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. बघा P आहे किती, 5,000 रुपये. त्याप्रमाणे R आहे 12 आणि T किती दिला आहे, 3 दिलेला आहे. 12 इथे 3 आलं, 5,000 गुणवले 12 गुणवले 3 भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, राहिले काय 12 त्रिक 36 गुणले 5, 36 पंचे 180 वरचा शून्य म्हणजे 1800. म्हणजे काय असणार आहे, 1800 रुपये जे आहे तर ते रमेशला व्याज म्हणून त्याला भरावे लागतील. एकूण किती, 1800 रुपये. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला सेट एचा पेपर सुरू आहे. त्या पेपरचा आज आपण ते पहिला भाग पाहिला, ज्यामध्ये आपण गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते तर ते एकूण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.